राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पुणे मुंबईसह अनेक भागात पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मान्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे। तर आजही राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नैऋत्य मोसमी वारे मान्सून प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असताना महाराष्ट्रावर बुधवार दिनांक 5 रोजी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला। त्यासाठी महाराष्ट्राला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलाय। मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिलाय। या मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे। विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान 40 अंशाच्या खाली घसरले। राज्यात मंगळवारी जळगाव इथे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। वादळी पावसाचा इशारा खालील जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। ते जिल्हे आहेत ते कोणते ते सविस्तर पाहूया। येलो अलर्ट कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। मध्य महाराष्ट्र नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर। मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, परभणी, हिंगोली। विदर्भ बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।